आदराने नमस्कार मंडळी. आज आहे गुरुवार. मी आणि कारभारी निघालो आहे मंदिरात. मंदिरात येताच सर्वप्रथम कारभाराने दर्शन घेतले. तसं कारभाराचं बालपण इथलंच, म्हणजेच मंदिराच्या पाठीमागे कारभाराच्या वडिलांचं वडिलोपार्जित घर होतं. तिथे कारभाराचे वडील आणि त्यांचे चुलते राहायचे. जसा काळ बदलला तसं प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार आपल्या शेतात घरे बांधली. मनाला भावून टाकेल अशी अतिशय सुंदर दत्त महाराजांची मूर्ती आहे. त्यानंतर मीही दर्शन घेतले. सासूबाईंनी दिलेली तुपाची वात मी देवापुढे लावली. हे देवस्थान आहे माझ्या सासऱ्यांच्या आजी आजोबाच्या काळातलं. मागच्या 2-3 वर्षापूर्वी माझ्या सासऱ्यांनी व त्यांच्या भावांनी मंदिराचे बांधकाम करून मंदिरामध्ये महाराजांची मूर्ती स्थापित केली. जशी मंदिरातील महाराजांची मूर्ती मनाला भावून टाकते, तसेच मंदिरासमोरचा निसर्गरम्य परिसर पाहून मन प्रसन्न होऊन जाते. हिरवगार शेत आणि ही 2 उंबरांची झाडे. ही उंबराची झाडे खूप वर्षापूर्वीची आहेत. त्याच झाडाच्या सावलीला रानात काम करणाऱ्या बायका विश्रांतीसाठी बसल्या होत्या. येथे दर्शनासाठी आल्यावर मनाला वेगळीच शांती मिळून जाते. आता मंदिरापाशी यांचे लहान चुलते राहतात. ही पाण्याची विहीर आहे. तर मंडळी, असा होता आपला आजचा मिनी ब्लॉग. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.